हाय, जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला तर मग आज जाखुरीच्या माझ्या भाचीची हळद आहे. मग आम्ही निघालो आहे हळदीसाठी. हळदीचाच लुक केला आहे. मग निघालो आम्ही. बघा तुम्ही पण. बघा आता आम्ही लॉन्सवर पोचलोय. त्यानंतर लगेचच नवरदेव नवरीची छान अशी एंट्री झाली आहे. मग आता इथे सगळे माझे माहेरचेच आले. मग माझ्या चालल्या होत्या गप्पा गोष्टी. इकडे नवरदेव नवरीची आंघोळीची तयारी चालू आहे ना. मग माझ्या इकडंच चालले होते. सगळेजण भेटताय ना, सगळे माहेरचं गणोगत म्हटलं का सगळे सोबत आलेले असतात. मग भरपूर अशा गप्पा पण मारतो आम्ही. इथे सर्वांचं पाणी घालून झाल्यानंतर मी पण गेले नवरदेवाच्या अंगावरती पाणी घालायला. त्यानंतर लगेचच श्रीच्या पप्पांनी मी ना थोडेसे फोटो पण काढले तिथे. त्यानंतर बघा इथे छान असे स्टॉल लागले खाण्यासाठी. इथे भरपूर असे उत्तापे, रगडा, साबुदाणा वडे भरपूर असे पदार्थ होते खाण्यासाठी. आम्ही इथे सर्व खाऊन बघितले तर खूप छान बनवलेलं आहे त्यांनी. हे सर्व खाऊन झाल्यानंतर आम्ही लगेच जेवणासाठी पण गेलो. त्यानंतर आम्ही असे पोटभर जेवण केले. त्यानंतर लगेचच माझ्या मोठ्या वहिनी पण आल्या होत्या विचारायला, ताई तुम्ही जेवण केलंय का नाही. ह्या माझ्या मोठ्या चुलत्याच्या आहे ना, सुनबाई मोठ्या, माझी भाऊजाई ह्या. मग आमची चालली होती थोडीशी मजा मस्ती, हशी मजाक. मग ह्या पण वहिनी जाखुरीला आहे ना आमच्या शेजारीच राहते. मग त्या पण आल्या होत्या थोड्याशा गप्पा करायला माझ्यासोबत. लॉन्समध्ये ना इथे ना हीटर ठेवले होते. ते हीटर खाली बसलं ना खूप अशी छान अशी गरम वाफ लागत होती. मग सर्वजण त्याच्या खालीच बसत होते. गरमाईला थंडी खूपच होती ना. हीटर खाली ना मस्त माझे भाऊ भाचे मस्त गरमाईला बसले तिथे. त्यानंतर इथे बघा वेगवेगळे कार्यक्रम सुरू झाले. ते मी तुमची लाडकी फ्रेंडली होस्ट, आजच्या या कार्यक्रमाची तुमची होस्ट बंथली करंडे, यू कॅन कॉल मी विके ऑल्सो. तुमची अँकर, तुमची लाडकी अँकर आता इथे आलेली आहे. त्यामुळे आलेल्या पाहुणे मंडळींना विनंती आहे की प्लीज लवकरात लवकर इथे येऊन संगीतच्या सेट जवळ येऊन बसायचं आहे, कारण आपण संगीत सेरेमनीला स्टार्ट करत आहोत. अर्थातच संगीत म्हटलं की डान्स आला, डान्स म्हटलं की परफॉर्मन्स आले, पण त्याआधी आता अँकर बंथलीला बोलवलं आहे तर एंटरटेनमेंटचा तडका लागणार आहे. खूप सारे गेम्स सुद्धा होणार आहे आणि गेम्ससाठी मला तुमचा सर्वांचा सहभाग लागणार आहे. त्यामुळे गेम्ससाठी मला आता लगेचच 10 ते 12 जण लागणार आहे, ज्याच्यामध्ये फक्त लेडीज नकोय तर मला जेंट्स सुद्धा, बॉईज सुद्धा अपेक्षित आहे. छोटे मुलं नाही चालणार, अर्थात थोडेसे मोठ्या मुली म्हणेन मी की प्लीज लवकर पुढे यायचंय, कारण आपण एक छानसा असा एक गेम घेणार आहोत आणि गेमचं नाव आहे चेअरिंग इज केअरिंग. गेम काय आहे? सॉन्ग मधला वस्तू खूप इझी आहेत. ऑडियन्सने नक्कीच हेल्प करायची. त्या वस्तू घातलेली व्यक्तीने आणायच्या, वस्तू काढून आणायची. कोणाला शोधू, कोणाकडून झुमका घेऊ कळत नाही. दोन चेअर आहे, कमोन एक चेअर खाली आहे, कमोन झुमका घेऊनच यायचा. स्टॉप. तुमचं लग्न झालंय का? हो झालंय. बायको कुठे? मग स्वतःकडची चालणार नव्हती, बायकोचे झुमके चालले असते. केवढा नुसतं भटकतोय हा माणूस. कोणी त्याला साधं कानातलं द्यायला, म्हणजे नुसतं इकडे आता कुठे जाऊ. आणि हे सर तुम्ही कोण हो? हे मला म्हणतात तिकडून तुमच्या कानातले तुमचं नाव
प्रशांत सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. वॉट अ कॉन्फिडन्स यार. डायरेक्ट तिथून मला इशारा करते. मुंबई मुंबई अरे मुंबईकरांसाठी तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तेव्हा ते लगावे लाल लिपस्टिक राईट. सर जाऊ द्या, लेट झाला हो तुम्ही. सांगेन ना तर ती वस्तूच आणायची, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आता फॉर एक्झाम्पल मी सांगितलं काळा चष्मा, तर निळा नाही आणायचा, पिवळा नाही आणायचा, काळाच आणायचा. ओके. मी खूप एक्सायटेड आहे. तुम्ही आहात का? अरे मी बैरी आहे, थंडीने अजून माझे कान गारटलेत. मी खूप एक्सायटेड आहे. तुम्ही आहात का? ऑलराईट. आणि वस्तू आहे, स्वतःकडचं चालणार नाही. वस्तू आहे कुर्ता. मुंबईकरांना जे वाटलं होतं मला कुर्ता पाहिजे. Can we have music, please? Woo! I want kurta. I don't want shirt, t-shirt, sweatshirt, sweater. I don't want it. Woo! क्या बात है सर. Everybody come on, Mumbaikar, come on. Everybody come on. Some move there. क्या बात है. असं जायचं. त्यांना वाटेल अँकर डान्स करत बसली तिथं. बिचारा तो माणूस बिना कुर्त्याचा अशा मुलगा झाला. अगो बाई तू यायचंय, पुढे यायचंय तू. मुलगी शोधताय. काय टशन मध्ये आलेले आहे ते. यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या वाजवू दे. खरंच मोठा जिगरा लागतो संगीत मध्ये, लग्नामध्ये सगळ्यांसमोर अशा अवस्था देणं. दादा कोणगीची जीजा केली कुछ भी क्या बात है. जीजा साऱ्याच्या जोडीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू दे. ऑलराईट. या गेम साठी येस तुमच्या सगळ्यांसाठी थँक्यू सो मच सर. तुमचं नाव? स्वप्नील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू दे. आणि मुंबईकर का जवाब नाही. नाशिककर मुंबईकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. वॉट अन एनर्जी. क्या. पण तुमचा टाळ्यांचा कडकडत असेल तरच ते गेस्ट इथे येतील, आता ते येणार नाही. त्यामुळे जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. क्या बात है. वॉट अन एंट्री. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मंडळी. क्या बात है. भूकंप झाल्यासारखं वाटतंय. चिल्लर पार्टी जोरदार टाळ्या वाजवू दे. Alright, thank you so much everybody. Now let's start the Sangeet night. Alright, सर्वांना विनंती आहे की प्लीज कृपया सर्वांनी बसून घ्यायचं आहे. बघा इथे हळदीमध्ये तात्या यांची पण एंट्री झाली. आम्ही काही स्त्रीला आणलं नाही हळदीला. स्त्रीला जर आणलं असतं तर खूप त्याला भारी वाटलं असतं, पण भारी पण वाटलं असतं आणि घाबरला पण असतं. याचं काही सांगता येत नाही. मुलं बघा त्याला कसे ओढताय तात्या यांचूला. मुलांना खूपच आनंद झालाय तात्या यांचू बघून. बघा तिकडे डान्सचे कार्यक्रम चालू आहे. इकडे पण नवरदेव नवरीचे वाण घ्यायचे, मंडोळ्या बांधायचं चालू आहे. बघा त्यांनी गाण्यामध्ये कसे नाव आहे ते मंडोळ्यांचे, तशा प्रकारच्या त्यांनी सर्व मंडोळ्या बनवून आणल्या. इथे रुईची, चाफ्याची, गव्हाची,
तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असेल की इथे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ चालू आहे. खेळ असा होता का जी गोष्ट गाण्यात सांगितली ना ती आपण दुसऱ्यांकडून घेऊन यायची. आधी ना मग झुमक्याचं गाणं लावलं होतं, मग झुमका, पाण्याची बॉटल, मग लिपस्टिक, मग ओढणी, असे वेगवेगळ्या प्रकारचे गाणे लावले होते. मग आम्हाला ते गाणे बघायला, गेम बघायला खूपच मजा येत होती. शेवटी ना ते अँकरिंग करणाऱ्या ताईंनी ना कुर्ताच आणायला सांगितलं. मग आता सगळे एकमेकाका बघत सुटले का कोण कुर्ता देईल आपल्याला. मग एक जणाने ना त्याच्या जिजाजीसाठी खरंच भरहादीत कुर्ता काढून दिला. सगळ्यांना त्या व्यक्तीचे खूप कौतुक वाटत होते. सगळ्यांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. त्यानंतर आहे ना मग आम्ही थोडेसे फोटोशूट केले. आम्ही फोटो काढत असताना ना तिथे ना हरिद्वारचे एक दादा भेटले. त्या दादांचे पप्पा आहे ना हरिद्वारचे मंत्री आहे. मग ते बोलत होते का या कधी हरिद्वारला आले का नक्की आम्हाला कॉल करा, मी नक्की तुम्हाला घ्यायला येईल तिथे. फोटो काढल्यानंतर मी बाकीचं काही शूट नाही केलंय, मग आम्ही लगेच घरी आलोय. तर असा होता माझा छोटासा ब्लॉग. माझे चॅनल लवकरात लवकर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. बाय बाय. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.